पिंपरखेड येथील 13 वर्षीय रोहन विलास बोंबे या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूनंतर जनतेच्या रोषाला मोठं उधाण आलं। या घटनेच्या निषेधार्थ 3 नोव्हेंबर रोजी विविध पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग नंदी चौक हा रस्ता रोको केला। ह्या रस्ता रोको प्रकरणी पोलीस स्टेशन मंचर कॉन्स्टेबल अजित रघुनाथ पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादीनुसार देवदत्त जयंतराव निकम, अविन गोविंदराव गिरे, नरेश सीताराम ढोमे, शरद रोहिदास बोंबे, सचिन बाळू बोंबे, भोलेनाथ लक्ष्मण पडवळ, किरण शांताराम ढोबळे, दिलीप नथू वाळुंज, रवी जनार्दन वळसे, पूजा निलेश वळसे, निलेश भीवसेन वळसे, सुरेश लक्ष्मण भोर, सुभाष पोकळे, दामू अण्णा घोडे, विकास विलास गायकवाड, कुणाल शिवाजी बानखिले, विशाल जालिंदर वाबळे, धोंडीभाऊ भोर, संपत बाळासाहेब बानखिले, रमेश शिवाजी येवले, नित्यानंद भीवसेन येवले, दत्तात्रय दशरथ गांजाळे, जयेश भालेराव, प्रभाकर गोपाळ बांगर, वनाजी बजरंग बांगर, अजित शरद चव्हाण, दीपक गंगाराम पोखरकर, भाऊसाहेब सावंत, राजेंद्र विठ्ठल दाभाडे, विकास देवराम वरे, सौरभ उर्फ वैभव संभाजी पोखरकर यांच्यासह 200 ते 250 कार्यकर्ते व पिंपरखेड ग्रामस्थांवर बेकायदेशीर जमाव जमवून महामार्गावर वाहने अडवणे, लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन करणे, सार्वजनिक कामात अडथळा निर्माण करणे याबद्दल भारतीय दंड संहिता कलम 143, कलम 145, कलम 149, कलम 341, कलम 353 इत्यादी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अहवालानुसार आंदोलकांनी महामार्गावर दोन्ही लेन बंद करून वाहतूक पूर्णपणे थांबवली होती। त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला। या घटनेनंतर परिसरात तीव्र नाराजी वातावरण झाले। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की बिबट्याच्या हल्ल्यामुळे वारंवार जीवितहानी होत असताना शासन व प्रशासन निष्क्रिय आहे। उलट पीडितांच्या आवाजाला गुन्हेगारीचा ठपका लावून दडपशाही सुरू केली जात आहे। स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांचा आरोप आहे की सरकार व वन विभागाने बिबट्या बंदोबस्तात अपयश मिळवले असून निष्क्रियतेचा निषेध करण्यावर गुन्हे दाखल करून लोकशाही मूल्य धुळीस मिळवली जात आहे। देवदत्त निकम यांनी सांगितले, हे आंदोलन जनतेच्या भावनांचे प्रतीक होते। पालकमंत्री व वनमंत्री घटनास्थळी येऊन ठोस उपाययोजना कराव्यात ही मागणी होती। गुन्हा दाखल करून सरकारने अन्याय केला आहे। जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न बाजूला ठेवून आंदोलनकर्त्यांना आरोपी बनवले गेले। या घटनेमुळे आंबेगाव शिरूर परिसरात राजकीय वातावरण चिघळण्याची चिन्ह दिसत आहे। आगामी काळात ह्या प्रकरणाचे स्थानिक राजकारणावर परिणाम उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे।